नमस्कार, मी स्नेहा, एक इंटरनॅशनली सर्टिफाईड प्रीनॅटल योगा टीचर फ्रॉम बँगलोर. मी 200 पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या नॅचरल डिलिव्हरीसाठी मदत केलेली आहे आणि मी या चॅनलवर तुम्हाला प्रेग्नन्सी योगाबद्दल शिकविणार आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमची प्रेग्नन्सी सेफ, फिट आणि हेल्दी आणि पॉझिटिव्ह ठेवायची असेल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपण. सुखासनामध्ये आधी कम्फर्टेबली बसायचं आहे. सगळ्यात आधी आपण नेक मूवमेंटनी स्टार्ट करूया. तर श्वास घेत आपल्याला वर पाहायचं आहे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल वर पहा, एक्सहेल खाली बघा. आणि आता मध्ये पहा. आता आपण करूया साइड टू साइड. तर आपल्याला श्वास सेंटरमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे साइडमध्ये. सेंटरमध्ये श्वास घ्या, साइडमध्ये श्वास सोडा. इनहेल सेंटर, एक्सहेल आणि साइड. ही मूवमेंट आपल्याला 5 वेळा करायची आहे. त्यानंतर आपण आपले दोन्ही पण हाताला असे मुठ्ठी बांधून घेणार आहोत आणि आपली रिस्ट रोटेशन करा. रिस्ट याला म्हणतात, तर आपण आपली रिस्ट रोटेशन करून घेणार आहोत 10 वेळा क्लॉकवाईज डायरेक्शन आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन सुद्धा. 6, 7, 8, 9 आणि 10. रिव्हर्स ऑल्सो. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कोणत्या पण मुवमेंटला घाई करायची नाही आहे, एकदम हळूवारपणे करायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण आपले फिंगर टिप्स, बोट जे आहे आपण आपल्या खांद्यावर ठेवूया. दोन्ही पण कोपरे जॉईंट. आता श्वास घेत दोन्ही हात वर, कोपरे जे आहे सीलिंगला पॉइंट झाले पाहिजे आणि श्वास सोडत हात खाली. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ही पण मूवमेंट आपल्याला 10 वेळा करायची आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिव्हर्स सुद्धा आपल्याला 10 वेळ करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता जी पुढची मूवमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपले दोन्ही पण हाताचे जे बोटे आहे ते असे इंटरलॉक करायचे आहे. मागे, आपल्या मागे असे इंटरलॉक करायचे आहे. इंटरलॉक केल्यानंतर श्वास घेत वर पहा, आपल्या छातीला ओपन करा, चेस्ट ओपन करा. श्वास सोडत खाली पहा आणि चेस्टला कॉन्ट्रॅक्ट करा. श्वास घेत वर, श्वास घेत खाली. श्वास घेत वर, श्वास घेत खाली. ही मूवमेंट पण आपल्याला 10 वेळा करून घ्यायची आहे. चेस्ट ओपन झाल्यामुळे आपल्याला श्वास चांगल्या पद्धतीने घेता येतो. पूर्ण दिवसभर आपल्याला फ्रेश फील होतो आणि बाळाला सुद्धा. 6, 7, खाली वाकायचं नाही आहे, फक्त छातीला असं कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. 9 आणि 10. आता हात दोन्ही पण समोर आणा. आता आपण करूया ट्विस्टिंग. तर मध्ये श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत मागे वळायचा आहे. श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे. श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे.
खूप जास्त ओढून ताणून आपल्याला काहीच करायचं नाही आहे. सगळे पूर्ण जे मुवमेंट आहे आपण हळूवारपणे करणार आहोत. कंटिन्यू करा हीच मुवमेंट. 6 7 8 9 आणि 10. नाव श्वास घेत समोर पहा. आता आपण बसूया तितली आसन मध्ये, म्हणजेच बटरफ्लाय पोज मध्ये. तर बटरफ्लाय पोज मध्ये बसताना ही गोष्ट नीट लक्षात घ्या, आपल्या पायांमध्ये आणि ग्रॉइन्स मध्ये असा 2 हातांचा 2 पामचा डिस्टन्स पाहिजे. तर तुम्ही मेजर करू शकता. हे असं मेजर करा आणि त्यानंतर करा. त्याच्यानंतर दोन्ही पण पायाला असं पकडायचं आहे आणि फ्लॅपिंग स्टार्ट करूया. तितली आसन हा आपल्या सेकंड ट्रायमेस्टर मध्ये पण खूप छान आहे. आपला पेल्विक रिजन ओपन होतो, त्यांनी पेल्विक रिजन स्ट्रॉंग सुद्धा होतो. आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये तर अगदी बेस्ट आहे. तर तुम्ही सेकंड ट्रायमेस्टर पासून पूर्ण डिलिव्हरी पर्यंत हा आसन करू शकता. यानंतर आपले दोन्ही पण जे हात आहे आपण आपल्या टोंगळ्यावर ठेवूया. श्वास सेंटर मध्ये घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असं रोटेट व्हायचं आहे. सेंटर मध्ये श्वास घ्या, श्वास सोडत रोटेट व्हा. 3 4 5. रोटेट होताना दोन्ही पण नीज आपले असे खालच्या दिशेने प्रेस करायचे आहे आपल्याला. 6 7 8 9 आणि 10. आता रिव्हर्स सुद्धा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता दोन्ही पण पाय आपण सरळ करून घेऊया. रिलॅक्स पोज मध्ये बसता येईल. आता दोन्ही पण हात मागे घ्या. आता आपण करूया अँकल स्ट्रेचिंग. अँकल म्हणजे याला अँकल म्हणतो आपण. तर ती खूप महत्वाची आहे आपल्या प्रेग्नन्सीमध्ये. कारण सेकंड ट्रायमेस्टर पासून जो आपल्याला काफ मसल पेन जो ऍक्सिडेंटली होतो, रात्री झोपण्यानंतर तो येतो आपल्याला, तर तो त्याच्यासाठी आपल्याला अँकल जी रोटेशन अँकल मुवमेंट आहे ती खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन पहा. तर आपल्याला श्वास घेत दोन्ही पण पाय आतल्या दिशेने मोडायचे आहे, वळवायचे आहे आणि श्वास सोडत बाहेरच्या साईडला. श्वास घेत आतल्या साईडला, श्वास सोडत बाहेरच्या साईडला. ही मुवमेंट पण आपण 10 वेळेस करून घेणार आहोत. 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर आपल्याला दोन्ही पण जे आपले मोठे बोट आहे ते टच करायचे आहे एकमेकांना आणि इथनं रोटेशन करायचं आहे असं. हे पण 10 वेळा आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करायचे आहे. 5 6 7 8 9 आणि 10. रिव्हर्स सुद्धा 10 वेळा. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता दोन्ही पण पाय आपण राईट साईडला असं वळवून घेऊया आणि आपल्याला यायचं आहे आता टेबल टॉप पोज मध्ये. टेबल टॉप मध्ये आपले म्हणजे ही पोज, कारण आपल्याला मर्जरी आसन करायचं आहे. मर्जरी आसन हे आपल्या बॅक पेन मध्ये खूप 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 महत्वाचं आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन पहा कसं करायचं आहे.
श्वास घेत वर पाहायचा आहे आणि आपल्या बॅकला असा खूप छानपणे असा आर्च फील होऊ द्यायचा आहे खालच्या दिशेला. श्वास सोडत खाली पाहायचा आहे आणि आपल्या पाठीचा जो कणा आहे त्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे. श्वास घेत वर पहा, पाठीच्या कणाला आर्च द्या. श्वास सोडत खाली पहा, पाठीच्या कणाला राऊंड शेप द्या. हे पण आपल्याला 10 वेळा करायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता जी नेक्स्ट मूवमेंट आहे ती पण लक्ष देऊन ऐका. इनहेल, श्वास घेत आपल्याला वर पाहायचं आहे, पाठीच्या कण्याला आर्च द्यायचा आहे. दोन्ही पण पाय आपले असे टक इन करून घ्यायचे आहे आणि श्वास सोडत डाऊनवर्ड फेसिंग डॉग मध्ये जायचं आहे. पाय जे आहे दूर दूर राहतील, जवळ जवळ नाही जायचं आहे त्यांना. अजून श्वास घेत वर्जरी आसनामध्ये यायचं आहे आणि श्वास सोडत डाऊनवर्ड डॉग मध्ये. श्वास घेत मर्जरी आसन, श्वास सोडत डाऊनवर्ड फेसिंग डॉग. ही मूवमेंट पण आपल्याला 10 वेळा करायची आहे. 4 5 6 7 8 9 आणि शेवटचा 10. याच्यानंतर आपल्याला थोडा वेळ वज्रासन मध्ये बसायचं आहे. खूप लोकांचा असा गैरसमज आहे की वज्रासन मध्ये आपण प्रेग्नन्सी मध्ये बसू शकत नाही, बाळाला किंवा आईला इजा होऊ शकतं. पण असं काही पण नाही. वज्रासन सगळ्यात सेफ आसन आहे. त्याच्यामुळे आपला जो पोटाचा भाग आहे तो सरळ होतो आणि आपला पेल्विक रिजन सुद्धा सरळ होतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये जो गॅस्ट्रिक जो प्रॉब्लेम होतो, इंडायजेशन प्रॉब्लेम, तो होत नाही याच्यामुळे. तर तुम्ही जेवणानंतर सुद्धा बसू शकता 5 मिनिटं वज्रासन मध्ये, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. चला तर मग माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. असेच तुम्हाला प्रेग्नन्सी टिप्ससाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.